राज्यातील शिंदे भाजप सरकार हे सर्व पातळीवर अपयशी ठरले असून भाजपच्या 105 आमदारांनाच निधी मिळवताना झगडावे लागते असा गौप्यस्फोट शिवसेना नेते व विधान परिषदेचे आमदार सचिन आहेर यांनी नारायणगाव येथे शिवसेना आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला। याप्रसंगी भाजप शिंदे सरकारवर त्यांनी प्रखर टीका करून छत्रपती शिवाजी महाराजांवर सातत्याने टीका करणाऱ्या राज्यपालांसह भाजपचे नेते मंडळींवर शेलक्या भाषेत ताशेरे ओढले। राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची झालेले नुकसान यावर हे सरकार काहीच बोलत नसून या सरकारचे भवितव्य हे काही दिवसांसाठीच मर्यादित राहणार आहे असंही भाकीत आमदार सचिन आहेर यांनी केले। नारायणगाव येथील जय हिंद कार्यालयात झालेल्या बैठकीत माजी आमदार बाळासाहेब दांगट, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश भोर, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, शिवसेना महिला आघाडीच्या विजयताई शिंदे, श्रद्धा कदम, ज्योत्स्ना महावरे, शरद चौधरी, प्रसन्ना डोके, बाबा परदेशी, सरपंच योगेश पाटे, युवा सेनेचे पदाधिकारी गणेश कवडे, विकी पारखे, दिलीप वाजगे, रशीद इनामदार, सिद्दीकभाई शेख, आनंद राजकर, संतोष वाजगे, जीवन शिंदे, सुनील ढवळे, रामदास बाळसराफ, मोहन गुंजाळ, ईश्वर पाटे, धर्मेंद्र गुंजाळ, उपसरपंच आरिफ आतार, गणेश पाटे, संतोष पाटे, अक्षय वावळ, संतोष दांगट, तौसिफ कुरेशी, आकाश कानसकर, निलेश दळवी, पप्पू भूमकर, निरंजन भोसले आदी शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शिवसेना आढावा बैठकीत व पत्रकार परिषदेमध्ये आमदार सचिन आहेर नेमके काय म्हणाले याविषयीची दृश्य पाठवली आहेत। आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। महोदयांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका केली किंवा प्रसाद लाड असतील आमदार, त्याविषयी काय सांगाल? म्हणजे नेमकं तुमच्या शब्दात काय भावना व्यक्त? निषेध करण्याच्या पलीकडे गेलेले त्याला कारण असे की एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तीन वेळा नाही, आणि आता राज्यपालांचीच पावलावरती पाऊल ठेवून केंद्रीय मंत्री बोलायला लागलेले आणि आता ते आमदार बोलावं लागले आणि कुठच्या पक्षाचे, एकाच पक्षाचे, म्हणजे तुम्ही काय नेमकं ठरवलं काय? ही अत्यंत दुर्दैवी आणि म्हणून राज्यपालांच्या विरोधात त्यांना मागे घ्यायलाच पाहिजे ही भूमिका आहे। 17 तारखेला महाविकास आघाडीचा जो मोर्चा निघणार आहे या सर्व गोष्टीचा पहिला जो विषय आहे तो हा विषय आहे। एकंदरीत जे छत्रपती शिवरायांचा जो वारंवार अपमान जो होतोय हे या राज्याला आता पसंत नाही आणि ह्याच्या विरुद्ध आघाडी करून आपल्याला आता रस्त्यावर उतरावं लागेल आणि हे जर होत नसेल तर मग ही जबाबदारी शासनाची आहे। सर, राज्याचे मूलभूत प्रश्न एका बाजूला आहेत आणि अशा प्रकारे टीका केली जाते, हे लोकांना डायव्हर्ट करण्याचं काम आहे का? कसं आहे की हे आम्ही तर काय मुद्दा मांडलाय का, आम्ही काय बोललोय का, आम्ही काय आणलंय का? अच्छा, सर्व राज्याचे विषय हे महत्वाचे, पण महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांचा अवमान हा काय महत्वाचा भाग नाही का? मग हे असंच आपण ऐकायचं आणि आज एकदा बोलले म्हणून आम्ही रस्त्यावर उतरतोय अशातला भाग आहे का? एक वेळा नाही, दोन वेळा नाही आणि वारंवार बोलतो। अच्छा, आम्ही सोडा, त्यांच्याच पक्षातले खासदार बोलायला लागलेत, त्यांच्याच पक्षातले जे आमदार बोलायला लागले। उदयनराजेंची जी भूमिका जी आहे ती कशी काय झाली का? त्याला आता आम्ही फूस देतोय का? अशातला भाग नाही आणि म्हणून अवमान हा प्रथम या राज्याचा ज्या नावाने आपण जगतोय, ज्या नावाने आपण हा राज्य म्हणून घेऊन आपण विकसित करण्याचं काम करतोय त्या व्यक्तिमत्वाचा जर अपमान होत असेल तर इतर प्रश्न तर महत्वाचे आहेतच आहेत की स्वर्गीय बाळासाहेबांनी पण भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र यावी हे दोन दृष्टिकोनातून एक प्रयत्न केला होता। त्यावेळी नामदेव ढसाळ असतील, अनेक असे जे मान्यवर जे आहेत। एक गोष्ट चांगली आहे की बाबा हा प्रस्ताव स्वतः प्रकाश आंबेडकरजींकडनं ज्यावेळी आला किंवा चर्चेला आला त्यावेळी दोन नेत्यांनी एकत्रित यावं अशी ती एक जी धारणा दोन्ही पक्षातले जे कार्यकर्ते किंवा काम करणारे लोकांची झाली, त्या दृष्टिकोनातूनच आम्ही त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करतोय। आम्ही त्यांना किती टक्के मतं मिळाली, त्या टक्के जर आम्हाला मिळाले, काय मिळालं तर त्याचं वेगळं राजकारण, हा अजिबात आमचा बघण्याचा दृष्टिकोन नाही। दोन शक्ती एकत्रित यावे हा स्वर्गीय बाळासाहेबांचा जो स्वप्न होता त्याचाच एक भाग म्हणून आज त्या चळवळीतले जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याबरोबर आपण विचारायचं की एका बाजूला ही शैली ही जी वापरली जाते, दुसऱ्या बाजूला बघून घेऊ, काय करायचं नाही, ठोकून काढ, तुझा टेबल जमीन मी तयार करतोय, आई बहिणीवरती आता लोकप्रतिनिधीला शिवाय द्यायला लागायचे, कशा प्रकारे अधिकाऱ्यांना मारहाण करायची आणि सांगायचं बघून घेऊ, करून घेऊ, ह्या ज्या गोष्टी ही काय संस्कृती आहे का? ही राज्याने कधी पाहिली आहे का? आणि लोकप्रतिनिधींकडनं आपण आदर्श घेतो आणि आपलेच लोकप्रतिनिधी जर असे वागायला लागले तर नेमकं आपण कुठे जातोय? ही मर्यादा सर्वांनी ओळखली पाहिजे, जी ओळखली जात नाही। आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की बेधडक पोलीस स्टेशनच्या बाहेर लोकप्रतिनिधी फायरिंग करतात, पोलीस स्टेशनमध्ये FIR रजिस्टर झालं तर हे माहीत पडल्यानंतर पण अद्याप कारवाई नाही, साधा विचारपूस नाही। म्हणजे तुम्ही काही करा, आम्ही तुमच्या मागे आहोत, काही करून आम्हाला हे सत्ता टिकवायचं आहे, जे होईल ते होईल, अशी जर असेल तर आपण कुठच्या संस्कृतीत चाललोय आणि हे लोकशाहीला धोकादायक आहे।
दिले तर आम्हाला न्याय मिळालेला आहे, जी आमची बाजू आहे ती आहे. कारण आपण तुम्ही बघितलं असेल की शासनाने एकही निर्णय घेतला नाही, सर्व निर्णय आम्हाला कोर्टातून घ्यावा लागला. मग शिवतीर्थाचा असलेला मेळावापासून तर आमच्या बाय इलेक्शनचा फॉर्म भरण्यापासून तर चिन्ह मिळवण्यापासून तर आतापर्यंत जी लढाई लढतोय तेव्हापासून तर आम्हाला आत्मविश्वास आहे की हे जर झालं तर आपोआपच हे सरकार पोचले. आणि ते समजा दुर्दैवाने जर झालं नाही, जे आम्हाला आत्मविश्वास आहे, तर जनता इकडे बसलेलीच आहे, ते वाट बघताय. केल्यानंतर तर नेमकं कोणाकडनं आपण अपेक्षा करायची, ज्याला आपण SOS म्हणतो, तातडीने दखल घेऊन या विषयावरती आपल्याला निर्णय घ्यायचं आहे. त्या बाबतीत कुणीच असं ऍक्शन मोडमध्ये दिसत नाही, सर्व सावरासावरी करतात. एवढा मोठा उद्योग आपल्या राज्यातून गेला, त्याची 2 दिवसानंतर प्रतिक्रिया यायची. ज्याला पॉपकॉर्न फॉक्सकॉर्नचा विषय समजत नाही ते उद्योग खात्याच्या माध्यमातून बोलणार किंवा आम्ही एवढे उद्योग आणले, काही उद्योग त्यांनी दाखवले ते ऑलरेडी सुरू झाले. म्हणजे नेमकं कुठे चाललोय आपण? सर्वच विभागामध्ये, आरोग्य खात्यामध्ये पण तीच परिस्थिती. कृषी मंत्री अजून लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीये. पूर परिस्थिती सांगावा, तुमच्या इकडे जुन्नर तालुक्यामध्ये दुर्दैवाने आत्महत्याग्रस्त झाल्यानंतर त्यानंतर काय परिणाम झाला आणि लगेच पुढची मदत मोठ्या प्रमाणावरती जाहीर केली असं कुठेच दिसत नाही. पण मात्र मदत शेतकऱ्यांना होत नाही. आणि त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये जे टिकून राहण्यासाठी त्यांच्या आमदार सांगतायत की हो आम्हाला मिळाले, खोके मिळाले, आम्हाला तर 900 खोके मिळाले, विकास निधी म्हणून 200 खोके मिळाले. म्हणजे हे तुम्ही एका प्रकारे जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रयत्न होतो. सरकारला भवितव्य नसल्यामुळं भविष्य पाहते का? एक लक्षात घ्या, याचं भवितव्य ठरलेलं आहे. हे ज्याला आपण बोलतो ना अचानक आकस्मिक झालेला हा सरकार आलेला आहे. कुठची दिशा नाहीये, कुठची नाहीये. कधी ते सांगतात आम्ही स्वर्गीय बाळासाहेबांच्या बद्दल बोलतोय आणि मग त्यावेळी त्यांच्याच कुटुंबाच्या बद्दल टीका करण्याचा आरोप करण्याचं काम करतायत. मग कधी ते सांगतात की आम्ही हिंदुत्वाची लाईन घेतलेली आहे, त्यांच्याच घरचे लोक आता देवस्थान करतायत, ज्याला कोणाचाही विरोध होणं गरजेचं नाही. म्हणजे नेमकं कुठे चाललेलं आहे, कुठच्या विषयावरती आलं तर हे सर्वांना माहिती आहे. आणि आता आमदारांना कळू लागलेलं आहे की आता हे आम्हाला जे मिळालेलं आहे, ही जी संधी आहे ही शेवटची संधी आहे. याच्यानंतर मंत्रिमंडळ होईल की नाही होईल माहित नाही. आणि मला सर्वात वाईट आणि दुर्दैव हे वाटते की 50 आमदार अपक्ष आणि 40 जे आमदार आमच्यातून गेलेले त्यांचं तर सोडा, पण 105 आमदार भारतीय जनता पार्टी, त्यांच्यावरती काय होत असेल? त्यांच्यावरती त्यांना निधी मिळत नाहीये. हे फक्त यांनाच VVIP मिळते. जे नगरसेवक होऊ शकत नव्हते, जे आज आमच्या पक्षाच्या जीवावरती आमदार झाले, मंत्री झाले काही लोक, आज ती लोक पोलीस प्रोटेक्शन मध्ये फिरतायत आमदार लोक. या लोकांची मानसिकता असते ना, ती कधी ना कधीतरी बाहेर येते. मग एकाने एक सांगितलं, दुसऱ्याने सांगितलं, दुसऱ्याने. केंद्रीय असलेले प्रवक्ते पण जर बोलायला लागले महाराजांच्या बद्दल, काही जे बोलतायत काय आणि कुठचं संशोधन काय, त्यांनी इतिहास वाचलेला आहे, काय सांगितलेलं आहे, म्हणजे आपल्याला अपमानितच करायचं ना. आणि एका बाजूला तुम्ही सत्तेसाठी महाराजांचं नाव घ्यायचं, मोठमोठे होर्डिंग लावायचे, आणि सत्ता आल्यानंतर मात्र तुम्ही अशी जी लोक बोलतात त्यांना चाप पण नाही देत आहे, तुम्ही त्यांना थांबवत पण नाही. मला सांगा, सुधांशुजीच्या बद्दल का कारवाई केली नाही? त्यांनी लगेच तातडीने प्रवक्ते पदापासून काढलं पाहिजे. ते अजून सांगतात की नाही मी असं बोललो, त्याचा माझा हा विश्लेषण होता, हे होता. प्रसाद लाड यांच्यावरती का कारवाई होत नाहीये? साहेब, माझा प्रश्न असा होता की ते शासन ह्या प्रश्नांना बगल देते, मुद्दाम हा उपस्थित करते की काय? कसं आहे, एक लक्षात घ्यायला पाहिजे की शासन मध्ये एवढं कन्फ्युजन चाललेलं आहे की नेमकं कुठच्या दिशेने जायचंय. एका बाजूला ते समर्थन करताना दिसत आहेत, दुसऱ्या बाजूला लगेच त्यांच्यातले पक्षातले नेते त्याला विरोध करताना करतायत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगताना निषेध करत नाही राज्यपालांना, मात्र म्हणतात की नाही काही जरी झालं तरी महाराष्ट्राचे आराध्य म्हणून घेऊन छत्रपती शिवराय राहतील. आणि दुसऱ्या बाजूला जे काही लोक बोलतात त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की माजी विरोधी पक्ष नेते राहिलेला माणूस त्यांच्या बाजूला एक आमदार बोलतो, का नाही त्यांनी लगेच त्यांना थांबवण्याचं काम केलं? तुम्ही पाहिलं असेल तर व्हिडिओ. आणि ते केल्यानंतर त्यांनी लगेच दिलगिरी का व्यक्त केली नाही? ज्यावेळी आपल्यासारख्या वर्तमानपत्रातून ही गोष्ट आली तेव्हा मग तुम्ही दिलगिरी व्यक्त करता. म्हणजे तुम्हाला कोणाचाही कंट्रोल राहिला नाहीये, कोणी नाही. आणि या सर्व गोष्टी करत असताना फक्त आम्ही आरोप करतोय, टीका करतोय, असं देऊन घेऊन मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न होतोय. ज्यावेळी शेतकऱ्यांची ही जी परिस्थिती झाली तर पहिला मोर्चा तुम्ही लोकांनी काढला आणि कुठचाही नेता नव्हता तुमच्या बरोबर, आणि ती काढली. म्हणजे एवढी ताकद, एवढी जिद्द आहे. सुरेश रावना जबाबदारी दिलेली आहे. ते बाजूला जरी असेल तरी देखील तुमच्या सहवासामध्ये मी तुमच्याशी कधी तुमच्या संपर्कात आहे. आणि योगायोगाने आता मी विधान परिषदेमध्ये आमदार देखील आहे. काही निधीची अडचण असेल, तेही देखील तुम्हाला कुठे अडचण असेल तर मी देखील ती निधी देणं हे माझं कर्तव्य आहे.
या वर्षीपासून नाही पण पुढच्या वर्षीपासून आपण नक्कीच करू. तर आता 40 मतदारसंघामध्ये पहिला त्या आमदारांना प्राधान्य किंवा त्या कार्यकर्त्यांना आपल्याला द्यायचंय. पण मी असेल, निलमताई असेल, आमची निधी पण देखील योग्य रीतीने पद्धतीने तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून तुम्ही देण्याचं काम करा. तिकडे देखील आपण देण्याचं काम आपण करू. आणि ही जी कमतरता या ज्या तालुक्यामध्ये ती भरून काढण्याचं काम आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून का होईना, या आढावा बैठकीच्या माध्यमातून का होईना, परत त्याच जिद्दीने आणि जोमाने अजून ताकदीने निर्माण करण्याचं काम करा. कारण नेतृत्वाचा एक मोठा विश्वास या तालुक्यावर करावा लागतोय की आमचे पाणी प्रश्न सुटला नाही, कोण सांगतो नागरिक सुविधा मिळाली नाही, कोण सांगतो आमच्या रस्ते आम्हाला व्यवस्थित मिळत नाही, कोण सांगतो आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही. आणि ग्रामस्थ ठराव करून सांगतायत की आता आम्हाला या राज्यात राहायचं नाही, इतर राज्यांमध्ये जायचं. की इतिहासामध्ये किमान राजकीय इतिहासामध्ये मी तरी पाहिलं. लोकांची मागणी असू शकते, काही संघटना पण असू शकते, पण ग्रामस्थ ठराव करतायत. मग काही लोक सांगतायत की हे प्रश्न आजच नव्हते, आताच कसे झाले का? कारण विश्वासार्हच राहिलं नाहीये. लोकांमध्ये तोपर्यंत विश्वासार्थ राहायला पाहिजे की हो बाबा ही लोक आली तर हे आमचे प्रश्न सोडवतील किंवा यांनी दिलेला शब्द हे पाळतील. त्यांना माहित आहे की हे यांचे नेतेचेच होऊ शकले नाही, ते या राज्याचे कसे होऊ शकतात. ज्या मुख्यमंत्र्यांना आपलं भविष्य बघण्यासाठी हात दाखवावा लागतो, तो या राज्याचं भविष्य काय सांगू शकतो, हा देखील एक इतिहास या याच्यामधून पाहायला आपल्याला मिळालेला. आणि दुसरी अशी वस्तुस्थिती आहे, नाकारता येणार नाही की ज्याला पॉपकॉर्न आणि फॉक्सकॉर्नच समजलं नाही, यांच्याकडनं आपण काय अपेक्षा करणार. नागरसाहेब, या जिल्ह्यामध्ये 1.5 लाख लोकांना, तरुणांना रोजगार मिळाले असतात. युवा सेना म्हणून यांचं रक्त का खवळत ते मला माहित नाही, याचा अर्थ काय आपण आंदोलन करा असं नाही, पण आज तुमच्या हक्काचे नोकरी कोणाला मिळाले असते. 80% जिल्ह्याचा इकडचा असलेला जे आहे, उद्या समजा त्याची अंमलबजावणी झाली असते तर तुम्ही झेंडा घेऊन सांगू शकला असता की नाही 80% इकडे रोजगार आहे, आम्हाला मिळाले पाहिजे. IT मधले अनेक तरुण मुलं या राज्यातल्या लोकांना एक चांगला रोजगाराची संधी ही आपल्याकडे गेली. निवड गुजरातच्या निवडणूक आहे म्हणून, मग उद्या भविष्यकाळामध्ये गुजरातच्या निवडणूक आहे म्हणून वादन करायचं. मग आमचा आरोप आहे की कर्नाटकाच्या निवडणुका पुढच्या वर्षी होत आहेत म्हणून हा सीमा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. आणि हा वाद मध्ये सामील होण्याचं काम आज इकडचे लोक देखील करतायत. कारण हे इतिहासामध्ये असं झालं नाही की मंत्रिमंडळाने सांगितल्यानंतर की या बेलगावच्या प्रश्नाच्या बाबतीत, सीमा प्रश्नाच्या बाबतीत आमचे 2 मंत्री हे तिकडे जातील आणि तिकडचे मुख्यमंत्री सांगतायत याद राखा, आला तर कायद्याने तुमच्यावरती आम्ही वचन केल्याशिवाय राहणार नाही, कायद्याने तुमच्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि मुख्य सचिवांचं पत्र आल्यानंतर हे दोन्ही मंत्री शेपूट घालून आत बसले. महाराष्ट्राचे आनंद व छत्रपती शिवरायांच्या बद्दल राज्यपालांना बोलण्याची 1 वेळा नाही 2 वेळा हिंमतच कशी होते. आणि यांचे मंत्री, यांचे आमदारांकडून असे या सर्व मुक्तफळ का बाहेर निघतात. आणि काहींनी तर संशोधन करून टाकलं महाराज कोणाचा जन्म कुठे झाला, म्हणजे हे किती आता त्यांचं DNA चेक करावं लागलं आपल्याला की हे काय म्हणजे कोणी काय म्हणजे अरे तुमची उंची किती, तुमचं वय किती, तुमची विचार करण्याची सरणी कशी, त्या इतिहासामध्ये तुम्ही कुठे होता, कुठच्या पक्षामध्ये होता, कधी आलात, काय आलात, काय तुम्ही म्हणजे कोणी काय कधी बोलावं, त्याला काहीतरी तर मर्यादा असलं पाहिजे. पण नाही, आम्हाला बोलायचंच नाही. दुर्दैवाने म्हणावं लागेल की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी कधी पदं मिळतात, काही ना पदं मिळत नाही. मी तर या मताचं आहे की जे नाही मिळालं त्यांना पहिलं काम करणारे असतील तर अजून पद निर्माण आपण करू. आता तर आपल्याला पदच द्यायचं आहे, दुसरं तर काहीच नाही. ना महामंडळ देऊ शकतो, काहीच देऊ शकत नाही. कार्यकर्त्याला दुसरं काही ACO पण देऊ शकत, तर आपण तेही करू, कोणालाही बाजूला ठेवायचं नाही. पण मात्र पद मिळाल्यानंतर ते पदची चीज व्हायला पाहिजे. मला मिळालेलं पद हा फक्त तुमच्या पुरता नाहीये का तुम्ही एका पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे आहात, ही भूमिका घेऊन आज आपण जाण्याचं काम आपण केलं. आणि मी त्याचा उल्लेख करत होतो की आज कदाचित काय आपल्याला मिळेल की नाही मिळेल मला माहित नाही, पण ज्यावेळी या राज्याचा इतिहास लिहिला जाईल आणि या इतिहासामध्ये ज्यावेळी त्या काळामध्ये ज्यावेळी या गोष्टीचा उल्लेख होईल जाईल आणि या इतिहासामध्ये तुम्ही कोणाबरोबर होता, निष्ठेने तुम्ही पक्षाबरोबर राहिलात त्या गद्दारांबरोबर गेलात, की ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी निष्ठावान म्हणून घेऊन तुमची सर्वांची नावं देखील कोरल्याशिवाय राहणार नाही. हा या पुढच्या कामाचा इतिहास आणि म्हणून तुम्ही मी आपण भाग्यवान आहोत. असं काय वस्तू झालं, काय आपण फॉर्म्युला केलं किंवा काय, असं आपल्याकडे द्यायला काहीच नाही.
की आज जर आपल्या बरोबर लोक येतात तर त्यांना ना आमदारकी आपण देऊ शकतो, महामंडळ देऊ शकतो किंवा कुठच्या खासदाराची पण आपली बोली करू शकत नाही, पण अशा वर्गामध्ये देखील होतो. मी आताच तुम्हाला एक व्हॉट्सअप बघत होतो, तर आज कोल्हापूरमध्ये एका हाजी म्हणून घेऊन असलेला नामचीन असलेला एका लोकसभेचा उमेदवार ज्या 40,000 मतं पडली, त्यांनी आज तो पक्ष किंवा त्यांनी सर्व त्याग करून आज तो पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा हे हाजी असलेला माणूस एक उमेदवार जे कोल्हापूरमध्ये जे होते 40,000 मतं मिळाली. सांगण्याचा हेतू असा आहे की सर्व जाती धर्माचे लोक ज्यावेळी आपल्याकडे येत आहेत आणि आजही अभिमानाने आम्ही सांगतोय की हो आम्ही हिंदुत्व आहोत, हिंदुत्वाची भूमिका आम्ही घेणारच आणि आम्ही बोलणारच, पण हिंदुत्वाच्या आमचं बोलणं किंवा आमचं म्हणणं मुंह में राम बगल में छुरी नाही तर मुंह में राम हाथों में काम ही संकल्पना देऊन सांगण्याचं काम हे आज आपले पक्ष प्रमुख करतात आणि म्हणून वर्गातली लोक हे आज आपल्याकडे यायला लागले. तीच भूमिका या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संभाजी ब्रिगेड सारखी संस्था संघटना जे कधी आपल्या मताशी कदाचित काही गोष्टी बाबतीत सहमत असू शकते नसू शकते, पण आज तेही देखील आज आपल्या बरोबर यायला लागले. म्हणून भविष्य काय आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, ते काळ तुम्हाला दाखवेल. जे गेले ते गेले, त्यांचं आता आपल्याला दुःख आणि सुख करण्याची गरज नाही, पण आज ही संधी आहे. बोरसाहेब तुमच्या माहितीसाठी, मावळी तुम्हाला ही माहितीसाठी की आज ही संधी आहे की पक्ष कात घालत असताना आपले कोण आणि दुसरे कोण ही ओळखण्याची ही आज काळाची